एखाद्याला कळतं की दुसऱ्याला मॅनिप्युलेट कसं करायचं. प्रोफेशनमध्ये जनरली काय होतं, साम, दाम, दंड आणि भेद या चारही गोष्टींचा उपयोग करून गिल्ट प्रकर्षाने समोरच्याला दिलं जातं. लव प्लस गिल्ट या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर परफेक्ट बसवलं तर त्या व्यक्तीला कळतं की मी या व्यक्तीला कधीही गॅसलायटिंग करू शकतो. तेव्हा ते मॅनिप्युलेटर्स तुम्हाला वेल यूज्ड करतात आणि खूप छान पद्धतीने त्यांना माहीत असतं की हे कसं खेळायचं आहे. एकीकडे दाखवायचं की मी खूप प्रेम पण करतोय आणि दुसरीकडे दाखवायचं की मी ब्लेम पण करतो. गिल्टमध्ये ना, गिल्ट ट्रिप हा प्रकार जास्त बघायला मिळतो. म्हणजे लोकं आजकाल भावनेचा पण उपयोग करायला लागलेत, कंट्रोल करायला आपल्याला. तर मग ह्यात की तुझ्यामुळेच झालं किंवा तूच कारणीभूत आहेस, ह्या सगळ्या गोष्टी होतात. याबद्दल काय सांगाल तुम्ही? याच्यामध्ये ना एखाद्याला कळतं की दुसऱ्याला मॅनिप्युलेट कसं करायचं. हो. मग हे पार्टनर्समध्ये पण होतं किंवा प्रोफेशनमध्ये पण होतं. एखाद्या व्यक्तीला कळलं की मी या व्यक्तीला इझिली ब्लेम करू शकते किंवा या व्यक्तीचा उपयोग, इमोशनचा उपयोग मी माझ्या पद्धतीने करू शकतो. तर मग तेव्हा गिल्ट ही भावना प्रकर्षाने त्याला दिली जाते. त्याला गिल्ट ट्रिप आपण असे म्हणतो. मग गिल्ट ट्रिपमध्ये काय होतं की एखाद्या व्यक्तीला जाणीव करून द्यायची की तू हे चुकला किंवा हे तू बरोबर केलं नाही किंवा तू मला नाही म्हणू नको. तू नाही म्हटल्याचे परिणाम असे-असे होऊ शकतात आणि वाईटच परिणाम होऊ शकतात असं सीन त्याच्यापुढे प्रेझेंट केलं जातं. प्रोफेशनमध्ये जनरली काय होतं, साम, दाम, दंड आणि भेद या चारही गोष्टींचा उपयोग करून गिल्ट प्रकर्षाने समोरच्याला दिलं जातं, की हे नाही केलं तर हा प्रोजेक्ट तुझ्यामुळे गेला. हे नाही झालं तर याचा मे बी तुझ्या प्रोग्रेसवर किंवा प्रमोशनवर परिणाम होणार. तू हे नाही केलंस तर मे बी तुला पुढे आम्ही कंटिन्यू करणार नाही किंवा असं कुठल्यातरी गोष्टीला गिल्टमध्ये रूपांतरित करून त्या व्यक्तीला मॅनिप्युलेट करणं किंवा त्याच्या आन्सर्स फॅब्रिकेट करण्याचं काम सुरू असतं. हेच रिलेशनशिप आणि पार्टनर्समध्ये होतं. एका पार्टनरला कळू देत की दुसऱ्याच्या इमोशनचा ट्रिगर कुठे आहे किंवा कुठलं ट्रिगर दाबलं तर मी त्याला डॉमिनेट करू शकतो. तर तेव्हा गिल्ट ट्रिपचा वापर केला जातो. गॅसलायटिंगमध्ये सेम गोष्ट होते. लव प्लस गिल्ट या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर परफेक्ट बसवलं तर त्या व्यक्तीला कळतं की मी या व्यक्तीला कधीही गॅसलायटिंग करू शकतो. त्याच्यामध्ये सेम होतं की एखाद्या व्यक्तीला प्रेम दाखवायचं, पण शेवटी त्याला गिल्टपर्यंत नेऊन ठेवायचं. या गिल्टमध्ये दाखवायचं की हे काम ना तू नाही केलं ना म्हणून माझं इतकं मोठं नुकसान झालं. मी तुझ्यावर इतका विश्वास टाकला, इतकं प्रेम केलं आणि तू माझ्यासोबत असं कसं करू शकतो? या लेव्हलपर्यंत आणून ठेवलं की समोरच्याला विचार पडणार की नाही माझं चुकलं असेल, कदाचित मी तेव्हा हे नव्हतं करायला पाहिजे. तर या गिल्टचा परिणाम तिथे जास्त होतो की जिथे तुम्हाला एखाद्याकडनं काम काढून घ्यायचं आहे. मग समोरची व्यक्ती तुम्हाला कुठल्यातरी प्रेशरमध्ये आणतो किंवा कुठल्यातरी एखाद्या गोष्टीमध्ये या लेव्हलपर्यंत नेऊन ठेवतं की तुम्हाला वाटायला लागतं की या गोष्टीचं पूर्णपणे 100% रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी होती आणि मी नाही केलं किंवा मी इन फ्युचर जर करायचं असेल तर इन फ्युचर ही गोष्ट मी नाही केली तर मे बी याचे परिणाम इतके भयंकर होऊ शकतात आणि ते सगळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या स्टेजपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम जेव्हा होतं, तेव्हा ते मॅनिप्युलेटर्स तुम्हाला वेल यूज्ड करतात आणि खूप छान पद्धतीने त्यांना माहीत असतं की हे कसं खेळायचं आहे एखाद्या इमोशनसोबत. आणि खूप केसेस पण अशा असतात मी बघितल्या आहेत की ज्याच्यामध्ये ते प्रेशर सहन होत नाही आणि ते डॉमिनन्स पण सहन होत नाही. हे डॉमिनन्स आहे का हे कळत नाही. कारण ती व्यक्ती मध्ये-मध्ये तोच गॅसलायटिंगमधला सेकंड एलिमेंट जो आहे लव्ह हा वापरत असतो. एकीकडे दाखवायचं की मी खूप प्रेम पण करतोय आणि दुसरीकडे दाखवायचं की मी ब्लेम पण करतोय. पण ब्लेम पण अशा पद्धतीने करायचं की तो गिल्टमध्ये फ्रेम असावा पण वाटू नये की गिल्ट आहे. अशा पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करण्याची कला त्यांना आलेली असते. काय तुला मी कुठे काय बोलतोय? एक्झॅक्टली. मी तुला डायरेक्टली थोडी म्हटलंय. हां, धिस इज माय ओपिनियन. मी तुला सांगते की असं होऊ होऊ शकतं. शकतं. झालंय का असं मी तुला म्हटलंय का? मी हां. कुठे म्हणते तुझी चूक आहे. पण फील मात्र तेच करवून देतोय. की अल्टिमेटली यू आर द रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर व्हॉटएव्हर जे काही घडलंय त्याच्यामध्ये तू एकटा आहे तुझ्यामुळे झालंय. पण मी डायरेक्टली नाही सांगणार. मी तुला इनडायरेक्टली इनडायरेक्टली फिरवून-फिरवून तेच सांगणार आहे, की
तुझ्यामुळे घडलंय हे सगळं. कधी कधी काय होतं की गिल्ट आणि शेम यातला फरकच आपल्या माणसानं कोणालाच ओळखता येत नाही. तर मग माझ्याकडून ही चूक झालीये आणि मीच एक चूक आहे, तर हे कसं माणसाला संपवते? अ, याच्यामध्ये ना इंटरेस्टिंगली गिल्ट हा पूर्ण इंटरनली असतो. माझं स्वतःचं परसेप्शन त्याबद्दल काय आहे, त्यानुसार मला स्वतःला वाटणार याच्याबद्दल मला गिल्ट आहे किंवा नाही. पण शेम कधी होतं, जेव्हा मला वाटतं, की ही मी केलेली चूक जर लोकांना कळली तर काय? जेव्हा ते आउटर फॅक्टर येतं, सोशल फॅक्टर येतं, तेव्हा ती शेममध्ये परिवर्तित होते. एखादी गोष्ट मी केलेली आहे आणि मला त्याचा गिल्ट आलाय, पण मी तुम्हाला सांगितलंच नाही. मी आतल्यात त्याला मॅनेज करते माझ्या पद्धतीने आणि मी ठरवते, की याच्यानंतर पुढे मी काय वागू शकते किंवा त्याला मी क्युअर करू शकते किंवा नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं, की हे शेमच्या लेव्हलपर्यंत आलंय, म्हणजे काय, की तुम्हाला आत्ता परिणामांची काय भीती आहे, की लोक याच्यावर काय रिएक्ट होणार, लोक माझ्याकडे कुठल्या दृष्टीने बघणार. याचं उदाहरण सांगायचं झालं तर बालसुधार गृह जे आहेत, त्याच्यामध्ये किंवा कुठल्याही जेलमध्ये जर तुम्ही गेलात, तर तो एक फ्रॅक्शन सेकंडचा वेळ जो असतो ना, तो सगळ्यात जास्त हॅझार्डस झालेला असतो. त्या मुलांना हे कळत नाही, की त्या क्षणाला ते असे का वागले. नंतर जेव्हा त्यांना बालसुधार गृहात आणलं जातं, तेव्हा त्यांना हे रिअलाईज होतं, की त्या क्षणाला कदाचित मी माझा अँगर थांबवला असता. कदाचित मी या व्यक्तीला नाही म्हटलं असतं. कदाचित मी हे ड्रग नसतं घेतलं किंवा कदाचित मी ही चुकीची गोष्ट नसती केली किंवा काही पण जितके त्यांनी कृती केलेल्या असतात, त्या कृतींचं रिअलायझेशन त्यांना तिथे येऊन होतं, होतं. की मी त्या क्षणाला थांबवलं असतं तर काय झालं असतं. कदाचित माझं इथे येण्याचं जे प्रयोजन होतं ते थांबलं असतं. मी माझ्या फॅमिलीसोबत आता असतो किंवा माझं शिक्षण पुढे गेलं असतं. त्यांना ते कळतं. ती गॅप त्यांना आयडेंटिफाय होते आणि तिथे त्यांना गिल्ट खूप जास्त आलेला असतो. त्यांना हे रिअलायझेशन होण्यासाठी त्या क्षणापर्यंत येणं जी आहे, ती लेव्हल असते शेम. कारण तिथून पुढे जाऊन त्यांचं आयुष्य पुन्हा त्याच समाजामध्ये आहे. बरोबर. तिथे गेल्यानंतर लोकं आता मला कुठल्या पद्धतीने एक्सेप्ट करणार? समाज मला एक्सेप्ट करणार का? घरचे किंवा लोकं मला कोणत्या एक्सेप्ट पॉइंट ऑफ करणार? व्ह्यूने आपल्याकडे बघेल? मला कुठल्या हो. दृष्टिकोनातनं माझ्याकडे बघतील किंवा मला शाळेमध्ये मला ॲडमिशन घेता येईल का? माझे मित्रपरिवार मला एक्सेप्ट करणार का? इथून तो शेम सुरू होतो. आतापर्यंत तो व्यक्ती गिल्टमध्ये जगलाय. पुढे जाऊन समाजामध्ये काय रिएक्शन त्याचे होणार आहे, त्याच्यावर ठरतं की माझं शेमचं लेव्हल काय आहे. बरोबर. याच्यात 2 परिणाम होतात. एक तर ती व्यक्ती खूप सोफिस्टिकेटेड वेनी स्वतःला जेलअप करून समाजामध्ये एक भाग होण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो करू शकतो. किंवा तो खूप रिबेलियस होऊन त्याच्यापेक्षा मोठे गुन्हे करण्यापर्यंत त्याची मजल केलेली असते. मग हे जे ट्रान्झिशन आहे फ्रॉम गिल्ट टू शेम, हे मॅनेज करता आलं नाही, तर त्या व्यक्तीचं पुढचं आयुष्य डिफाईन होतं, की हा कुठली वाट आता निवडणार आहे आणि त्याचं लाईफ तो कसं जगणार आहे. तर शेमचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो त्या गिल्टवर. पण मला असं वाटतं, की सुरुवातीलाच अनप्रोसेस्ड जे म्हटलं ना मगाशी मी, की अनप्रोसेस्ड गिल्ट किंवा एखादी म्हणजे ज्याला मी आतापर्यंत हाताळलेलंच नाहीये, त्या गिल्टला मी तेव्हाच्या तेव्हा जर मी सॅटिस्फाय नाही केलं, त्याला तेव्हाच्या तेव्हा उत्तर नाही दिलं, तर मे बी पुढे जाऊन त्याचं शेममध्ये रूपांतर होणार आणि मग ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक या आणि त्या कारणानुसार तुमच्या समोर येणारच. आता काय होतं, की आपल्याला गिल्ट येतो कारण काही चुका झालेल्या असतात आणि मग त्या गिल्टमुळे कधी-कधी आपण स्वतःला इतका त्रास करून घेतो त्या गोष्टीचा. पण मग स्वतःला त्रास करून घेतल्याने आधीच्या चुका नाहीशा होतात का? अ, न नाहीशा तर होत नाहीत. कारण काय असतं प्रत्येक घटनेला 2 गोष्टी हव्या असतात. एक म्हणजे की हे का घडलं? याचं उत्तर आणि दुसरं क्लोजर. क्लोजर हवा असतो प्रत्येक प्रश्नासाठी. गिल्टमध्ये हे होत नाही, की गिल्टमध्ये आपण फक्त त्या पूर्ण घटनेचा क्रम लावत बसतो, की हे घडलं, मग हे घडलं, मग असं झालं, मग मी हे बोलले किंवा तो हे वागला. या गोष्टींना आपण फक्त क्रम लावत बसतो आणि हा क्रम वारंवार लावतो. तिथे आपण ओव्हर थिंकिंगमध्ये अडकतो. पण तिथे त्या गोष्टीला क्लोजरपर्यंत आपण आणत नाही. जेव्हा क्लोजर मिळत नाही, तेव्हा मग पुन्हा तीच गोष्ट घडते.
एखाद्या गोष्टीला आन्सर मिळाला नाही, की आपण त्याला स्वतःला जस्टिफाय करायला लागतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. खूप जणांचं असं होतं, की मला जर एखादी गोष्ट दुसऱ्याला ब्लेम करता येत नाही आहे का? दुसऱ्याला एक्सप्लेन करता नाही येत आहे का? किंवा दुसऱ्याला त्याला मला इलॅबोरेट करून नाही सांगता येत आहेत का? ठीक आहे, मी स्वतःला त्रास घेऊन करून घेते. मग आपण टोकाचे निर्णय घ्यायला लागतो. ठीक आहे, मग आता मी याच्यापुढे हे करणारच नाही किंवा मी या गोष्टीमधनं बाहेरच पडते. किंवा मी स्वतःला इजा तरी करवून घेते किंवा मी स्वतःला काहीतरी एखादी गोष्ट मोठी पनिशमेंट देते, जेणेकरून मला स्वतःला वाटतं, की मी या गिल्टचं उत्तर मी स्वतःला दिलेलं आहे आणि फक्त त्या एका सॅटिस्फॅक्शनसाठी आपण खूप गोष्टी करतो. माझ्याकडे काही केसेस आहेत. त्या केसेसमध्ये असं होतं, की एका कपलचं भांडण झालं आणि त्या व्यक्तीला गिल्ट आला, की मी या व्यक्तीला का हो म्हटलं. मी नाही म्हणायला पाहिजे होतं, पण आता मी काहीच करू शकत नाही. तिने स्वतःच्या चेहऱ्यावर ब्लेड मारून घेणं किंवा असं काहीतरी स्वतःलाच इजा करून घेणं, स्वतःचं डोकं भिंतीवर आपटणं, या स्वतःला जे शारीरिक इजा करायला लागतो, याचं उत्तर काही निघत नाही किंवा याचं सोल्युशन काही निघत नाही. तुम्हाला स्वतःला त्रास होतो. पण ही सेल्फ पनिशमेंटची जी भावना असते ती या दृष्टिकोनातून येते, की मी असं काही केलं तर कमीत कमी माझ्या आतला जो गिल्ट आहे, तो कुठेतरी सप्रेस होईल. पण होत नाही. होत नाही. त्याच्या उलट तुम्हाला मानसिक आणि शारीरिक वेदना ज्या होत आहेत, त्या होतच आहेत. बरोबर. पण याच्यामध्ये सेल्फ पनिशमेंटचा दुसरा भाग काय असतो ना, की व्यक्तीला कुठेतरी इंटरनली असं वाटतं, की असं केल्याने हा व्यक्ती कदाचित माझ्यापर्यंत येऊन विचारेल, की "तू का केलंयस?" पण अनफॉर्च्युनेटली त्या गोष्टी घडत नाही. कारण ज्या व्यक्तीला कळतच नाही, की मी कोणाला तरी गिल्ट देतोय, नोइंगली, अननोइंगली, तो तुम्हाला येऊन का विचारणार, की तुम्ही का करताय? सेल्फ पनिशमेंट का देताय? किंवा स्वतःला इजा का करताय? अशा गोष्टी होतात. कुठेतरी मला येऊन विचारलं गेलं पाहिजे ही एक भावना असते, की माझं कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे, असं काहीतरी वाटत असेल त्याच्यामध्ये. अल्टिमेटली तेच आहे. कम्युनिकेशन नाही. हं. जेव्हा ऑनेस्टली तुम्ही एकमेकांसमोर बसता आणि बोलता, तर बोललेली गोष्ट समोरच्याला कळेलच अशी खूप कमी गॅरंटी असते. खूपदा असं असतं, की एक व्यक्ती त्या रिलेशनमधनं आउट झालेला आहे कंप्लीटली आणि दुसरा फक्त एफर्ट टाकतो आहे. तर जो आउट झालेली व्यक्ती आहे, तुम्ही त्याला कितीही समजावून सांगा, त्याला नाही कळणार. नाहीच कळणार. त्याच्यामुळे या व्यक्तीला खूप गिल्ट आलेला असतो, की "अरे, मी इतके प्रयत्न करतीये, पण या व्यक्तीपर्यंत माझं कम्युनिकेशनला बसल्यावरही कम्युनिकेशन होत होत नाहीये. नाहीये. माझ्या भावना याला समजूच शकत नाही या लेव्हलपर्यंत जातं." गिल्ट तेव्हा सुरू होतो, जेव्हा त्याला वाटतं, की हां, मी आत्ता एकटीच याच्यामध्ये पूर्णपणे याच्यामध्ये प्रयत्न करायला रेडी आहे. पण समोरच्या व्यक्तीने एक वॉल क्रिएट केली आहे, ज्याला मी पार करूच शकत नाही. कधी-कधी काय होतं, की समोरच्याने गोष्टी सोडून दिलेल्या असतात. आपल्याला माफ केलेलं असतं. पण आपण स्वतःला माफ करत नाही. तर मग अशा वेळी काय केलं पाहिजे? कठीण प्रश्न आहे थोडा. कारण हा परत व्यक्ती परत वेगवेगळं त्याचं उत्तर असणार. असं काही एक फ्रेम नाहीये किंवा एक फॉर्म्युला नाहीये, की हा फॉर्म्युला अप्लाय केला तर तुमचा गिल्ट जाणार आहे. असलं काही होत नाही कारण हे त्या-त्या प्रसंगानुसार आणि त्या-त्या व्यक्तीनुसार, त्या-त्या सिच्युएशननुसार या गोष्टींचं उत्तर येत असतं. पण समोरच्या व्यक्तीने माफ केलंय, परत तोच प्रश्न आला ना, की अप्रूव्हल कोणापासून हवंय? गिल्ट तुम्हाला आलाय, पण तुम्हाला अप्रूव्हल हवंय समोरच्याचं. त्यांनी मला माफ केलंय का? त्यांनी ओरली माफ केलं असेल. तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला बरं वाटलं त्या क्षणाला, पण तुमचा आतला गिल्ट नाही गेला. तुम्ही काय करणार? तर याच्यासाठी तेच आहे, की तुम्ही एक्सेप्ट करा ना, की त्यांनी माफ केलंय, तर यावर विश्वास ठेवा 100% की त्यांनी तुम्हाला माफ केलंय. खूपदा काही कंडिशन तुमच्या हातात नसतात. त्या कंडिशनला तुम्ही काही करू शकत नाही. उदाहरण सांगते तुम्हाला. एका मित्राला कॉल आला दुसऱ्या मित्राचा आणि याचा कॉल मिस झाला. आणि पुढच्या गडबडीमध्ये याला लक्षातच आलं नाही, की त्याला कॉल बॅक करायचा आहे. त्याचे 2-3 मिस कॉल पडलेले होते, पण याला सुचलंच नाही, की करायला हवा होता म्हणून. आणि एंड ऑफ द डे मग त्याला कळतं, की इतके सगळे कॉल आले आहेत, पण मी नाही करू शकलो आणि तो रात्री कॉल करतो आणि तिकडनं अनरिचेबल येतो. तो कॉल रीच होत नाही. नंतर याला कळत नाही, की ठीक आहे, मी उद्या करते. कदाचित होऊ शकतं बॅटरी डिस्चार्ज झाली असेल किंवा काही आणि तो त्या दिवशी फोन करत नाही. दुसऱ्या दिवशी त्याला कळतं, की त्याच्या त्या मित्राचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो हॉस्पिटलाइज आहे. आणि याला त्याचं टेन्शन येतं, की हा कदाचित काल त्या क्षणासाठी, त्यावेळेस मला त्या कारणासाठी कॉल करत होता आणि जो मी मिस केला. आणि याचं त्याला गिल्ट येतं, खूप गिल्ट येतं आणि हा दवाखान्यात जातो आणि बघतो त्याच्या मित्राला.
मित्राला लागलेलं असतं, पण तो कॉन्शियस असतो आणि रिकव्हर होण्याच्या स्टेजला पण येऊ शकेल असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. पण याला गिल्ट येतो, की मी त्याचा काल Receive जर नाही कॉल केला. उचलला असता, तर मे बी त्याला इमिजिएट मी मदत करू शकलो असतो. मित्राला माझी मदत हवी होती, पण मी त्यावेळेस नाही पोहोचू शकलो. मित्राने माफ केलं. मित्राला वाटलं, की बरोबर. ठीक आहे, आय एम ओके. मी रिकव्हर होणार किंवा मी ठीक होणार आहे काही दिवसात. तो मित्र माफ करतो. याच्या वेळेस जसं आपला जो प्रश्न होता तोच, की मित्राने माफ केलं, माफ केलंय. पण याच्या मनामध्ये ते गिल्ट आहे ना, कायम राहिलेलं. तर याच्यामधनं बाहेर येण्याचा प्रयत्न त्या मित्रालाच करावा लागेल, की समोरच्याने मला माफ केलंय, तो आता चालतो-फिरतो आहे किंवा तो आता पूर्णपणे रिकव्हर झालेला आहे. पण तरी मी तीच गोष्ट जर धरून ठेवली असेल, की मी कॉल उचलला नाही, माझ्यामुळे तो तसाच राहिला किंवा त्याला मदत वेळेवर मिळाली नसेल किंवा अशा कुठल्यातरी गोष्टी, कल्पक गोष्टी किंवा मनातल्या गोष्टी जर मांडत असेल, तर त्या गोष्टीला तो हेल्प स्वतःच करू शकतो किंवा नाही करू शकत. मग याच्यामध्ये जर तो मदत स्वतःची नसेल करू शकत, तर त्याला दुसरे कोणी मदत करू शकणार नाही. कारण गिल्ट ही भावनाच अशी आहे, की ज्याच्यामधनं बाहेर यायला तुम्हाला स्वतःला स्वतःला प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न करावा लागतो. इतर कोणीही तुम्हाला करू मदत शकत करू शकत नाही. आता जसं आपण म्हटलं, की गिल्ट मधून बाहेर पडायला आपण स्वतःच स्वतःची मदत करू शकतो खरं. तर ह्या चक्रातून बाहेर पडायला ना लॉजिक आणि पॉजची किती गरज आहे? कारण सतत सॉरी म्हणून तर आपलं काही काम होणार नाहीये. स्वतःला माफ करणं पण जमलं पाहिजे. तर तुम्ही यावर काय सांगाल? सॉरी 3 पद्धतीने म्हटलं गेलं पाहिजे. खूपदा असं होतं, की प्रत्येक वेळेस सेम चूक करायची आणि प्रत्येक वेळेस सेम सॉरी म्हणायचं. ज्या सॉरीला इमोशन नसतात किंवा त्या सॉरीला अर्थ नसतो. पण सॉरी हे 3 पद्धतीने म्हटलं गेलं पाहिजे. सॉरी सगळ्यात पहिले तुम्ही ओरली म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजे सॉरी म्हणा. दुसरं आहे सॉरी फील करा, की खरंच माझ्या हातून ही चूक घडली. हे फील करा. आणि तिसरं डू सॉरी. डू सॉरी म्हणजे काय, की ती चूक पुन्हा करू नका. तुम्हाला वाटतंय ना, की या माझ्या कृतीमुळे याला हर्ट झालंय, त्याच्यामुळे मी याला माफ करायला पाहिजे किंवा माफी मागायला पाहिजे. तर मग तुम्ही त्या 3 कृतीतनं ती गोष्ट सांगा. सेल्फ फॉरगिव्हनेसमध्ये सुद्धा हीच गोष्ट घडते, की जेव्हा आपल्याला वाटते, की ही चूक माझ्या हातनं घडली, घडून गेली आहे आता ती. ती कळत घडली असेल, नकळत घडली असेल, पण त्याला दॅट इज पास्ट नाऊ. आता या गोष्टीतनं बाहेर यायला 3 गोष्टी करा ना. एक तर से सॉरी, फील सॉरी अँड डू सॉरी आणि त्याच्यातनं तेव्हा तुम्ही बाहेर येणार. तुम्ही कितीही त्याला धरून ठेवलं, की "अरे, मला वाईटच वाटतंय, माझ्या डोक्यातनं ही गोष्ट जातच नाहीये." ती नाही जाऊ शकणार. त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होणार, फ्रिक्वेन्सी कमी जास्त होणार. पण तुम्ही फील करा. तुम्ही त्याला करून बघा. जाणार, नक्की जाणार आणि त्याची इंटेन्सिटी नक्की कमी होणार. तर काही गिल्ट हे अनरिझॉल्व्ड असतात. तर असे काही एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता का? नक्कीच. प्रत्येक गोष्टीला आपल्याला प्रत्येक गिल्टला असं वाटतं, की काहीतरी उपाय मिळावा आणि मी या गिल्टमधनं बाहेर यावी. पण काही गिल्ट असतात ना, जे खूप वन साइडेड असतात. त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीकडनं तुम्हाला माफी मिळू शकत नाही किंवा समोरच्या व्यक्तीकडनं तुम्हाला काय उत्तर आहे किंवा ते मिळू शकत नाही. याचे माझ्याकडे 2 बेस्ट केस माझ्याकडे आहेत. एक केस म्हणजे एका मित्राला बिझनेससाठी लोन हवं होतं, पण त्याला बँकांमधनं काही लोन मिळत नव्हतं. त्याने मित्रांना मदत मागितली, सगळ्या मित्रांना मागितली. काही मित्रांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण नाही झालं. एका मित्राकडे पैसे होते आणि तो देऊ शकला असता. त्याचा फोन पण आला मित्राचा, की "मला अरे, इतके-इतके पैसे हवे आहेत. माझ्या बिझनेसमध्ये थोडे कमी पडतायत, त्याच्यासाठी तू पैसे दे." तर याच्याकडे पैसे होते, पण माहीत नाही त्यांनी का नाही म्हटलं. पण त्यांनी नाही दिलेत. तो देऊ शकला असता, पण त्यांनी दिले नाहीत आणि पुढे जाऊन त्याला आठवड्याभराने कळलं, की त्या मित्राने आत्महत्या केली. तर इट इज व्हेरी शॉकिंग, की बिझनेसच्या त्या लॉसमुळे एक माझा मित्र फक्त काही पैशांच्या, काही लाखांच्या अडचणीमुळे त्यांनी आत्महत्या केली, जीव गमावला. आता हे जे गिल्ट आलं या मित्राला, ते अनरिझॉल्व्ड आहे. कारण समोरची व्यक्ती सॉरी म्हणून सुद्धा त्याला उत्तर द्यायला नाही आहे. बरोबर. मग हे जे गिल्ट आहे, हे कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहणार आणि आयुष्यभर तुमच्याकडे कितीही पैसे तुम्ही जमा केले, तरी पण ते राहणार, की अरे, त्या क्षणाला माझ्या मित्राला गरज होती, पण मी त्याच्यापर्यंत ती मदत पोहोचू दिली नाही.
किंवा माझी जबाबदारी होती पण मी ती जबाबदारी पूर्ण पूर्ण केली नाही. नाही. हे एक उदाहरण. आणि दुसरं उदाहरण जे मी बऱ्याच केसेसमध्ये बघते, की कुठली पण जवळची व्यक्ती, इमिजिएट रिलेशनमधली म्हणा किंवा तुमची लव्ड वन, खूप प्रिय व्यक्ती जेव्हा शेवटच्या क्षणाला काही म्हणजे तुम्हाला माहिती असते, की ही व्यक्ती जाणार आहे आता आणि त्या व्यक्तीला मी भेटू शकली नाही. मला भेटता आलं नाही, मला शेवटचं त्यांच्याशी बोलता आलं नाही. हे जे गिल्ट असतं ना, हे सुद्धा लाईफ लाँग तुमच्यासोबत राहतं. कारण जिथे व्यक्ती या आयुष्यातनं गेली, त्या व्यक्तीसोबत तुम्ही कसं कम्युनिकेट कसं करणार? करणार? त्यांच्याकडनं तुम्ही माफीची अपेक्षा कशी करणार? त्यांना तुम्ही सॉरी कसं म्हणणार? जे आपण म्हणतो ना, की सॉरी म्हटलं गेलं पाहिजे किंवा त्या सॉरीला आन्सरसुद्धा आलं पाहिजे, की ठीक आहे, इट्स ओके. जे घडलं त्यात तुझा दोष नव्हता किंवा तू त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल नाही आहे. हे जे अप्रूव्हल आपल्याला गिल्टमध्ये समोरच्याकडनं हवं असतं ओरली, ते बरोबर. आपल्याला या 2 केसमध्ये मिळत नाही. आणि तिथे ते अनरिझॉल्व्ड गिल्ट असतात आणि जे बरोबर. कायमस्वरूपी तुम्हाला त्रास देत असतात. कदाचित मग हम्म. इथे एकच उपाय राहील, की आपणच स्वतःला माफ केलं पाहिजे. कारण त्याशिवाय उपायच नाहीये ह्याच्यावरती. कदाचित आपण तिथे मुद्दामून केल्या नसेल ह्या गोष्टी, पण त्या आता झाल्या, त्याला नाही काहीच नाही करू शकत. हम्म. कारण समोरची व्यक्ती पण नाहीये, की जी आपल्याला माफ करेल. तिथे स्वतःला माफ करणं पण जमलं पाहिजे. 100% खरं आहे. जिथे तुम्हाला समोरच्यांकडनं उत्तर नाही मिळू शकत, तिथे हाच एक बेस्ट उपाय आहे, की तुम्ही स्वतःला मान्य करा केलं. आणि सांगा, की ह्या गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. कदाचित नाही घडल्या माझ्याकडनं आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला त्याच्यावर उपाय शोधावाच लागेल. आज आपण इतक्या छान गप्पा मारल्या आणि बऱ्याचशा गोष्टी आज जाणून घेतल्या, ज्यावरती कदाचित बोललं जात नाही किंवा आपल्यालाच त्या गोष्टी कळत नाहीत. तर या गोष्टींसाठी तुम्ही स्वतः काही गोष्टी फॉलो करत असाल, तर आता आपण पॉडकास्टच्या शेवटाला आलोच आहोत. तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल, की ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा फॉलो करा? नक्की मला सांगायला आवडेल कारण गिल्ट ही भावना अशी आहे जी प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या क्षणाला जाणवत असते. कधी ती एक्सप्रेस होते, कधी एक्सप्रेस होत नाही. पण जसं मी म्हणते, की तो गिल्ट तेव्हाच्या तेव्हा रिझॉल्व्ह झाला पाहिजे. तुम्ही त्याला अनआन्सर्ड गिल्ट ठेवू नका. कारण ते पाईल अप झाले ना एकदा, की त्याचे परिणाम खूप गोष्टींवर होतात. एक तर सगळ्यात पहिले मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही ओव्हर थिंकिंगच्या लूपमध्ये फसता, ज्याला एंड नसतो. दुसरी गोष्ट तुमची इम्युनिटी खूप कमजोर होते. तिसरं म्हणजे तुमचं डायजेशन सिस्टमवर तुमचा परिणाम होतो आणि तुमची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. या 4 मेजर घटना त्याच्यामधनं घडतात. त्याच्यामुळे प्रत्येक गिल्टला तेव्हाच्या तेव्हा आन्सर करणं, जितक्या लेव्हलला होऊ शकते तितक्या लेव्हलला तुम्ही त्याला आन्सर केलं गेलं पाहिजे. जर त्या गिल्टमुळे मध्ये दुसऱ्याचं इन्व्हॉल्वमेंट असेल, ते एकतर त्याला बोलून दाखवा किंवा तुम्ही स्वतःला तेवढं लेव्हलला न्या, की या गिल्टमधनं मी स्वतःला बाहेर येण्यासाठी काय बरोबर. एक्सेप्टन्स माझ्याकडनं हवा आहे. एवढा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. थँक यू सो मच तुम्ही आज इथे आल्याबद्दल आणि मला असं वाटतं आजच्या पॉडकास्टमधनं आपल्या प्रेक्षकांना नक्कीच नक्कीच उत्तरं कळलं. मिळाली असतील, की मला नक्की काय वाटतंय किंवा ही भावनाच काय आहे याचं नक्कीच एक त्यांना गाईडन्स मिळाला असेल. थँक यू सो मच. थँक यू सो मच.